रामकृष्ण हरे. सज्जन हो, परमार्थाचे अनेक साधनं आहेत. त्या साधनाद्वारे आपण जर गेलो तर परमार्थ प्राप्ती होते. तर अनेक साधनांपैकी सगळ्यात सोपं साधन संतांनी सांगितलेलं आहे. कारण कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, पण याच्यामध्ये फार सूक्ष्मता आहे. ज्ञानासारखे मार्ग अतिसूक्ष्म आहेत, कर्मासारखे मार्ग कठीण आहेत आणि उपासनासुद्धा कठीण आहे. आणि म्हणून संतांनी भगवत प्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग सांगितला. त्या अभंगाचं विवरण आज आपण सांगणार आहोत. भगवत प्राप्तीचे सोपे साधन. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. नाम संकीर्तन. कीर्तन हा दीर्घ शब्द आहे. कृत कीर्तयते म्हणजे वर्णन करणे. पण कशाचं वर्णन करणे? तर हरिकीर्तन, नामसंकीर्तन, स्वरूप कीर्तन. कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत, पण भगवंताचं नामसंकीर्तन हे सर्वात सोपं साधन सांगितलं आहे. त्याला नाम जोडले संकीर्तनाला. आणि सम हा जो उपसर्ग आहे, सम्यक कीर्तनम संकीर्तनम. कशाचं सम्यक कीर्तन? तर नामाचं संकीर्तन हे साधन आहे. आणि पै सोपे, सोपे साधन आहे. हा पै काय प्रकार आहे? तर पै मराठीतलं हे पादपूर्णार्थक अव्यय आहे. जिथे अक्षर कमी पडेल पद पूर्ण होण्यासाठी, त्याचा पाद म्हणजे त्याचा पाय पूर्ण होण्यासाठी, तर कमी जर अक्षर एक पडलं तर पै असं तिथे घातलं जातं. आणि मग ते उच्चारायला, म्हणायला काव्य तयार होतं, म्हणजे ते पद्य तयार होतं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. मग या सोप्या साधनाने काय फलप्राप्ती होईल? तर जन्मांतरीचे पाप सगळे जळून जातील. कृत आणि अकृत म्हणजे ज्ञात आणि अज्ञात पातक सगळे जळून जातील. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी, न लगती सायास. दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की याला सायास लागत नाहीत, नाम घ्यायला कशाला सायास? सायास म्हणजे कष्ट लागत नाही. न लगती सायास. पुन्हा जावे वनांतरा, वनांतरात जावं लागत नाही. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो नारायण, सुखाने घरी येतो. पण कसं ते नाम घेतलं पाहिजे? ठायेच बय सोनी करा एक चित्त. तुम्ही जिथे असाल तिथे, घरात असा का रानात असा, जिथे असेल तिथे एक चित्त करा. आणि आवडे अनंत आळवावा, आवडी अनंत. आणि मनात आवड पाहिजे. आवडीने जर तुम्ही त्या अनंताला आळवलं, म्हणजे परत परत जर त्याचं नाम घेतलं, तर तुम्हाला तो सुखाने घरी येईल. मग कोणतं नाम घ्यायचं? तर ते पुढे महाराज म्हणतात, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा. रामकृष्ण हरी हा मंत्र, किंवा विठ्ठल केशवा, किंवा यातला एक जरी मंत्र तुम्ही जपला, म्हणजे एक जरी पद, राम किंवा कृष्ण किंवा हरी, विठ्ठल किंवा केशव, यातलं एक जरी नाम तुम्ही घेतलं तरी तुमचा उद्धार खचित होणार. वाल्या कोळ्याने काय राममंत्रानेच वाल्या तरला ना. उलट नाम जपत जग जाना, वाल्मिके बहे ब्रह्म समाना. उलट राम राम घेतलं त्याने, तरी पण तो उद्धार पावला. तेव्हा असं कोणतंही हा जप करा. यावेन अनेक असता पैसा धन, वाहातसे आन विठोबाचे, वाहातसे आन. तुकाराम महाराज म्हणतात
की याच्याशिवाय दुसरं परमार्थ प्राप्तीचं साधन नाही. तुम्हाला विठोबाची शपथ घेऊन सांगतो की हे साधन जपा, निश्चित तुम्हाला भगवत प्राप्ती होईल. शहाणा तो धनी घेतो येथे. जे शहाणे लोक आहेत हे सोपं साधन घेतात आणि फल मात्र महान आहे. आणि जे शहाणे लोक नाहीत ते उगीच कुदत बसतात. डुबक्या मारा, अमुक करा, तमुक करा, पंचाग्नी साधन करा, नाना प्रकारचे इंद्रियांना कष्ट द्या, असे अनेक वेगवेगळे साधनं करतात आणि त्याच्यामुळे देव मिळतो अशी त्यांची कल्पना आहे. पण तुकाराम महाराजांच्या या अभंगावर, या विचारावर विश्वास ठेवा. महाराज शपथ घेऊन सांगतात. आता शपथ कशाला? सत्याला शपथेचा आधार कशाला? पण शपथ घेतल्याशिवाय लोकांचा विश्वास बसत नाही. आणि म्हणून पांडुरंगाची शपथ घेऊन तुकाराम महाराज सांगतात की वहा तसे आन विठोबाची. विठोबाची शपथ घेऊन सांगतो की तुमचा निश्चित उद्धार होईल. कशाने? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सोपे हे साधन लाभ येतो घरा, वाचेशी उच्चारा राम कृष्ण. तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा. रामकृष्ण हरे.